आणि मग त्या काळामध्ये फक्त मुलींना चूल आणि मूल एवढाच अधिकार होता. म्हणजे फक्त घरचा स्वयंपाक करायचा, मुलं जन्माला घालायची, त्यांना वाढवायचं, घराच्या बाहेर निघायचं नाही. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करत असतो. सावित्री बघ तुझ्या लेकी जगात कर्तृत्व गाजत आहे. सावित्री बघ तुझ्या लेकी जगात कर्तृत्व गाजत आहे. केवळ तुझ्याच मुळे ते आज मुक्त श्वास घेत आहे. केवळ तुझ्याच मुळे ते आज मुक्त श्वास घेत आहे. स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्री तुझं खरी कैवारी. स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्री तुझं खरी कैवारी. तुझ्यामुळेच शिकत आहे आज प्रत्येक नारी. तुझ्यामुळेच शिकत आहे आज प्रत्येक नारी. अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. आणि सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करत असतो. आणि कोणताही कार्यक्रम साजरा करायचा असेल तर अध्यक्षाची गरज असते. तर आपल्या गावचे, आपल्या सर्वांचे लाडके सरपंच यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या शाळेचे मुख्याध्यापक गव्हाणे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुण्याचं स्थान स्वीकारावं. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. एक मिनिट झालं. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले होत आहे. सावित्रीबाई फुले ह्या भारतातील महिला शिक्षिका होत्या. त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये मुलींचं शिक्षण हे पूर्णपणे वंचित मानले जात होतं. मुलींना शिक्षणाची परवानगी नव्हती. मुलींना सहभागी करून घेतलं तरच समाजाचा विकास होईल. मग मुलींना शिकवणार कोण? तर यासाठी ज्योतिबा फुले यांची पत्नी हे समाजाच्या विरोधामध्ये होतं. समाजाला ते मान्य नव्हतं. आणि मग त्या काळामध्ये जे जुने बोसटलेल्या विचाराचे जे लोक होते त्या लोकांनी सावित्रीबाई फुले यांना खूप त्रास द्यायला सुरुवात. त्या पद्धतीनं लोकांनी त्यांना त्रास दिला. सावित्रीबाई फुले त्यावेळेस 2 साड्या वापरत होत्या. एक जाताना रस्त्यामध्ये खराब झाली, ती परत शाळेमध्ये जाऊन बदलायची आणि तिथे एक साडी ठेवलेली होती. म्हणजे एवढे लोक त्यांना त्रास देत होते. आणि त्यांनी त्रास सोसला म्हणून आज या सगळ्या चिमुकल्या मुली आहेत या ठिकाणी शिक्षण बिनधास्तपणे घेऊ शकतात. आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपल्या भारतामध्ये सर्वोच्च पद कशाचं असतं? राष्ट्रपतीचं. त्या भारताच्या राष्ट्रपती सुद्धा काय आपल्या महिला आहेत. आणि याचं सगळं श्रेय कुणाला जातं? आदरणीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना. त्यांनी जर त्या काळामध्ये कष्ट सोसले असले तर या ठिकाणी आपल्याला एकही मुलगी शाळेमध्ये दिसली नसती. आणि अशा या महान शाळेचे मुख्याध्यापक श्री गव्हाणे सर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. फोटो नाही काढला.
स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्री तुझं घरी काही वाढलं. स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्री तुझं घरी काही वाढलं. तुझ्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नारी. तुझ्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नारी. नमस्कार, माझे नाव भक्ती ज्ञानेश्वर डोंगर, वर्ग 3 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलंवाडी, तालुका सिल्लोड, जिल्हा परभणी. मी आज आपल्या समोर उभी आहे. आमच्या जीवनाला अनुभव करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले त्यांच्यावरील विचार व्यक्त करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि माझे वर्ग शिक्षक तथा मुख्याध्यापक प्रभाने सर, आदरणीय मोरे सर आणि माझ्यासमोर बसलेले बालमित्र मैत्रिणी. सावित्री बघ तुझ्या लेकी जगात कर्तृत्व गाजत आहे. सावित्री बघ तुझ्या लेकी जगात कर्तृत्व गाजत आहे. केवळ तुझ्याच मुळे ते आज मुक्त श्वास घेत आहे. केवळ तुझ्याच मुळे ते आज मुक्त श्वास घेत आहे. नमस्कार, माझे नाव ज्ञानेश्वर संतोष जोगदर, वर्ग 3 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलंवाडी, तालुका सिल्लोड, जिल्हा परभणी. मी आज आपल्या समोर उभी आहे. आमच्या जीवनाला अनमोल करणारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले त्यांच्यावरील विचार व्यक्त करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे माझे वर्ग शिक्षक तथा मुख्याध्यापक आदरणीय गोविंद गव्हाणे सर, आदरणीय मोरे सर आणि माझ्यासमोर बसलेले बालमित्र मैत्रिणींनो, आज आपण ज्या महान व्यक्तिमत्वाच्या कार्याला वंदन करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावचे सरपंच आदरणीय माणिकरावजी जोगदर, प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील माधवराव पारवे यांचे वडील आणि समोर बसलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणी. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबत विवाह झाला. आणि मग त्या काळामध्ये फक्त मुलींना चूल आणि मूल एवढाच अधिकार होता. म्हणजे फक्त घरचा स्वयंपाक करायचा, मुलं जन्माला घालायची, त्यांना वाढवायचं, घराच्या बाहेर निघायचं नाही. जर त्या बाहेर निघाल्या, शिकू लागल्या तर ते पाप मानलं जायचं. अशी भयानक परिस्थिती होती. अशा भयानक परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले पुढे आल्या. त्यांनी शिक्षण घेतलं. स्वतः त्या पहिल्या महिला शिक्षिका झाल्या. ज्योतिबारावांनी त्यांना घडवलं, शिकवलं. पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका. त्यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारं खुले केली. पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली. त्यांच्या प्रतिमेला मी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी याच्या कार्यक्रमासाठी आलेला. मंडळी बघा, सावित्रीबाई फुले या जर सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या काळात जर त्यांनी शाळेत गेल्या नसत्या, शिक्षण घेतलं नसतं, तर आज तुम्ही या वर्गामध्ये आज पुरुषांच्या मांडीला मांडून बसला नसतो. अशा या महान व्यक्तिमत्वाची आज जयंती आहे. खरं तर आज आपल्या गावात सुद्धा आपल्या गावची उपसरपंच महिला आहे. तर बघा, ह्या सगळ्या तुम्हाला मान सन्मान, गंगूताई असतील, शिलाताई असतील, उषाताई असतील किंवा आमच्या CRP ताई असतील, या सगळ्यांना मान सन्मान आज जो मिळतोय तुम्हाला, ते केवळ आणि केवळ सावित्रीबाई फुलेमुळं. त्यामुळं आजच्या जीवनाला, आमच्या जीवनाला खरा आकार दिला तर या सावित्रीबाई फुले यांनी. आणि म्हणून त्यांचे विचार नुसते डोक्यात न घेता ते आपण प्रत्यक्षात अंमलात आणले पाहिजे. असाच आपण आज खऱ्या अर्थाने त्यांच्याकडून आलात.
तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून शाळेचा प्रमुख या नात्याने, शिक्षक या नात्याने आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. जय शिवराय. सावित्रीबाई फुले यांचा स्वतः ते कामात होते, शेतात होते, तरी त्यांना विनंती केल्यामुळे त्यांचं काम सोडून आलेले असे आपले सरपंच यांचे मी आभार मानतो. त्यानंतर गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, महिला मंडळी आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्या, त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी हा छोटासा कार्यक्रम सुद्धा